तर मित्रांनो, आज आपण अध्ययन प्रक्रिया घटकावर आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर आपण लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूया. अध्यापन प्रक्रिया बघा. आता अध्ययनार्थ्यांचे अध्ययन व्हावे या उद्देशाने केलेल्या कृती म्हणजे अध्यापन. अशी अध्यापनाची व्याख्या कोणी केली तर ती केली आहे सेफलर यांनी. चला खालील माहिती पाहू आपण आता. अभ्यासक्रम, नियोजन, सूची व कृती आणि मूल्यमाप या 4 घटकातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन, अशी व्याख्या डंकन यांनी केलेली आहे. आता खालील माहिती बघा. खाली दिलेल्या पर्यायांपैकी अध्यापन प्रक्रियेचे वैशिष्ट्ये सांगा किंवा योग्य पर्याय निवडा. बघा आता 1. अध्ययनासाठी मुद्दाम पद्धतशीरपणे अनुकूल परिस्थिती व वातावरण अध्यापन प्रक्रियेतून निर्माण केले जाते. बरोबर आहे. दुसरं, अध्यापन ही कला आहे तसेच ते शास्त्रही आहे. हे बरोबर आहे. अध्यापन अध्ययनार्थ्यांच्या अध्ययनास प्रवृत्त करणारी, गतिमान करणारी प्रक्रिया आहे. हेही बरोबर आहे. आणि खालील, अध्यापन ही शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात आंतरक्रिया घडून येणारी प्रक्रिया आहे. हेही बरोबर आहे. हे 4ही पर्याय मित्रांनो बरोबर आहेत. चला तर लगेच आपण खालील माहिती पाहूया. आता बघूया आपण. बघा खालची माहिती. अध्यापनात कोणत्या गोष्टीचा समावेश होतो खालील दिलेल्या पर्यायांपैकी. बघा 1. अध्ययनार्थ्यांच्या विचारांना चालना देणे. बरोबर. 2. अध्ययनार्थांचा भाव विकास घडविणे. बरोबर. 3. अध्ययनासाठी प्रेरित करणे. बरोबर आहे. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यांचे संयोजन करणे. हेही बरोबर आहे. 4ही पर्याय बरोबर आहेत. चला तर लगेच आपण खालील माहिती पाहूया. बघा आता खालील, अध्यापन परिणामकारक होण्यासाठी कोणत्या गोष्टी विचारात घेऊन अध्यापन केले पाहिजेत. कोणत्या गोष्टी विचारात घेऊन अध्यापन केले पाहिजेत तर अध्ययनार्थ्यांचे वय, बुद्धी, परिपक्वता, कल, अनुकूल आणि अभिरुची या गोष्टी विचारात घेऊन अध्यापन केले पाहिजे. लक्षात असू द्या. चला आपण आता लगेच खालील माहिती बघूया. बघा आता खालील बघू अध्यापन पद्धतीचे प्रकार. आता अध्यापन पद्धतीचे प्रकार 2 आहेत. एक शिक्षक प्रधान पद्धत आणि दुसरी आहे विद्यार्थी प्रधान पद्धत. तर याच्यामध्ये शिक्षक प्रधान पद्धतीमध्ये व्याख्यान पद्धत आणि कथन पद्धत ह्या 2 आहेत. आणि विद्यार्थी प्रधानमध्ये चर्चा पद्धत आणि पर्यवेक्षित अध्ययन पद्धत आणि 3 स्वयं अध्ययन पद्धत अशा 3 आहेत. तर आपण ह्या सगळ्यांची सविस्तर खाली थोडीफार माहिती पाहूया आपण आता. बघा आता, व्याख्यान पद्धतीचे गुण सांगा किंवा दिलेल्या पर्यायातून योग्य वाक्य ओळखा. बघा आता 1. कमी वेळात जास्त अध्यापन करणे शक्य होते. बरोबर आहे. 2. दुर्मिळ माहिती सहज देता येते. हे पण बरोबर आहे. व्याख्यान देताना विविध चित्रे, साधने यांचा वापर करता येतो. हे पण योग्य आहे. नवीन माहिती, प्रसंग, घटना विवेचन करण्यासाठी ही पद्धत उपयोगी ठरते. योग्य आहे. तत्व, सिद्धांत व कठीण विषय मांडण्यासाठी या पद्धतीचा वापर करता येतो. हे पण बरोबर आहे. व्याख्यान पद्धतीचे गुण खालीलप्रमाणे व्यवस्थित लक्षात ठेवा. चला तर लगेच आपण आता खालील माहिती बघूया. बघा आता, व्याख्यान पद्धतीचे दोष दिलेल्या पर्यायातून ओळखा किंवा सांगा. आता कोणते दोष आहे ते बघा. अवधानाचे केंद्रीकरण होत नाही. हो. 2. व्याख्यात्याच्या ठिकाणी व्याख्यान कौशल्य नसेल तर श्रोते कंटाळतात व आकलन व्यवस्थित होत नाही. हे पण बरोबर आहे. विद्यार्थी निष्क्रिय बनतात. हे पण दोष आहे. वेळेचा अपव्यय होतो कारण काही गोष्टी विद्यार्थी पुस्तकात वाचून सहजपणे समजू शकतात. हे पण व्याख्यान पद्धतीचे दोष आहे. 4ही पर्यायामध्ये ह्या व्याख्यान पद्धतीचे दोष आहे. हे सविस्तर पूर्ण पॉईंट लक्षात असू द्या मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. चला तर आपण खालची माहिती पाहू आता. कथन पद्धतीचे गुण सांगा. आता कोणकोणते कथन पद्धतीचे गुण आहेत तर 1. शिक्षकात आत्मविश्वास निर्माण होतो. हो, होतो. बरोबर आहे. कथन चांगले असले तर परिणामही चांगला होतो. हे पण बरोबर आहे. 3. नवीन माहिती सांगण्यासाठी ही पद्धत चांगली आहे. हो, हे पण योग्य आहे.
या पद्धतीच्या वापरामुळे सलग व सुसंगत बोलण्याची सवय लागते. हो, लागते, बरोबर आहे. महत्त्वाची तत्त्वे सहज व थोड्या वेळात अधिक माहिती मिळते. हे पण बरोबर आहे. अशा प्रकारे कथन पद्धतीचे तुम्ही हे गुण लक्षात असू द्या मित्रांनो, खूप महत्त्वाचे आहेत. चला आपण आता खालील माहिती पाहूया. कथन पद्धतीचे दोष. कथन पद्धतीचे दोष कोणकोणते आहेत तर बघू आपण आता. बघा, 1. कथनात दोष असेल तर आकलन सुलभ होत नाही. स्वयं अध्ययनास अजिबात वाव नसतो. हो, अजिबात वाव नसतो कथन पद्धतीमध्ये, बरोबर आहे. कथनात सलगता नसेल तर ते रटाळ होते. बरोबर आहे, रटाळ होतेच, हा पण दोष आहे. खालील 4. विद्यार्थी सतत दुसऱ्यावर अवलंबून राहतात. हा पण दोष आहे. ही पद्धत एकतर्फी असते. हो, एकतर्फी असते. विद्यार्थी फक्त श्रवणशक्तीचे कार्य करतात आणि हे पण दोष आहे. अशा प्रकारे कथन पद्धतीचे दोष तुम्ही असे लक्षात ठेवा. चला आता आपण लगेच खालील माहिती पाहूया. आता पाहू चर्चा पद्धतीचे गुण. खालील दिलेल्या पर्यायातून योग्य वाक्य निवडा. आता पाहू आपण खालील वाक्य. 1. शिक्षकावरील वैयक्तिक मापाचा भार हलका होतो. हो, होतो, बरोबर आहे. चर्चेमुळे समस्येचे निराकरण व घटकाचे आकलन सुलभ होते. योग्य आहे. विद्यार्थ्यांमध्ये खेळीमेळीचे निरोगी संबंध निर्माण होतात. हो, हे पण योग्य आहे. अध्यापन प्रभावी होण्यास मदत होते. हे पण योग्य आहे. हे चारही पर्याय योग्य आहे. अशा प्रकारे हे चर्चा पद्धतीचे गुण लक्षात असू द्या. आता खालील पाहू आपण चर्चा पद्धतीचे दोष कोणकोणते आहेत तर. बरं बघा आता. 1. शिक्षकांची संख्या वाढविणे गरजेचे, ते परवडण्यासारखे नाही. बरोबर, हा दोष आहे. 2. प्रत्येक घटक चर्चेने सोडविणे शक्य होत नाही. हा सुद्धा दोष आहे. आणि 3. वेळखाऊ पद्धत आहे. हो, वेळखाऊ पद्धत आहे चर्चा पद्धत. हे पण असे चर्चा पद्धतीचे दोष आहे, लक्षात असू द्या. चला खालील माहिती पाहू आपण आता. अध्यापनात कोणत्या सूत्राचा उपयोग केला जातो तर कोणत्या सूत्राचा उपयोग केला जातो? ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सोप्याकडून कठीणाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, विशेषाकडून सामान्याकडे या सूत्रांचा वापर केला जातो. चला खालील माहिती लगेच आपण पाहूया आपण मित्रांनो. बघा आता. काय, का, कोठे, केव्हा, कसे, कोणते हे अध्यापनाचे 6 प्रश्न स्वतःला विचारून त्यांची उत्तरे स्वतः शोधणे म्हणजे स्वयंअध्ययन, असे कोण म्हणाले होते? रुडयार्ड किपलिंग म्हणाले होते, लक्षात असू द्या. चला आता खालील लगेच आपण माहिती पाहूया आता. अध्ययनाचे प्रतिमाने. बघा आता. अध्ययन प्रतिमानाचे जनक कोण होते तर मित्रांनो डॉक्टर ब्रूस जॉईस व मार्शा विल हे अध्यापन प्रतिमानाचे जनक होते. अध्यापन प्रतिमानाचे जनक कोण होते मग तर डॉक्टर ब्रूस जॉईस व मार्शा विल, लक्षात असू द्या, महत्त्वाचे आहे. चला खालील आता आपण अध्यापनाचे प्रतिमान पाहणार आहोत. चला आता बघा. अध्यापनाची प्रतिमाने आणि त्यांना आधारभूत मानसिक विचार किंवा उपपत्ती मांडणारे उपपत्तिकार खालीलप्रमाणे पाहू आता आपण. बघा आता. अ. ज्ञान प्रक्रियाकारक प्रतिमान आणि उपपत्तिकार. आता बघा. 1. उद्गमन प्रतिमान हिल्डा टाबा. 2. संकल्पना प्राप्ती प्रतिमान जोराम ब्रुनर. 3. बोधात्मक विकास प्रतिमान जीन पियाजे. 4. अग्रत संघटन प्रतिमान डेव्हिड आसुबेल. 5. पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान रिचर्ड सचमन. 6. स्मृती प्रतिमान जेरी लुकस. आणि 6. जीवनशास्त्रीय पृच्छा प्रतिमान जोसेफ स्वॉब, हे लक्षात असू द्या. ज्ञान प्रक्रिया. अशा प्रकारे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने आपण पाहिलेले आहेत आणि हे इकडे उपपत्तिकार आहेत त्याचे. चला आता लगेच आपण खालील प्रतिमाने पाहूयात. बघा आता. आपण बघणार होता व्यक्तिगत विकास प्रतिमाने. बघा. 1. अनिर्देशित अध्यापन प्रतिमान रॉजर्स. 2. सर्जनात्मक प्रतिमान विल्यम गॉर्डन. 3. जाणीव जागृत प्रतिमान जॉर्ज ब्राउस व विल्यम शू. 4. संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान डेव्हिड हंट. अशा प्रकारे हे व्यक्तिगत विकासाचे प्रतिमान आहेत, लक्षात असू द्या मित्रांनो. चला तर खालील आपण पाहूया आता. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान. आता 1. न्यायतत्व शास्त्रीय शोध प्रतिमान डोनाल्ड
ऑलिव्हर आणि जेम्स सेल्वर. 2 समूह अन्वेषण प्रतिमान हर्बर्ट थोलन व जॉन ड्वी. त्याच्यानंतर सामाजिक अभिरूपता प्रतिमान सरीन बुकॉक. लक्षात ठेवा. सामाजिक पृच्छा प्रतिमान बायरन मॅसिलस व बेंजामिन कॉक्स. त्याच्यानंतर भूमिका पालन प्रतिमान फॅनी सेफेल व जॉर्ज सेफेल. त्यानंतर प्रयोगशाळा पद्धती प्रतिमान बेथम व माइन यांनी मांडले. त्याच्यानंतर 7 वर्ग सभा प्रतिमान ते मांडलेले विल्यम ग्लॉसर. अशा प्रकारे तुम्ही माहिती ठेवा. चला आता खालील माहिती पाहूया. वर्तन परिवर्तन प्रतिमाने बघा. 1 संभवनीयता व्यवस्थापन प्रतिमान स्किनर. 2 आत्मनियंत्रण प्रतिमान स्किनर. प्रशिक्षण प्रतिमान रॉबर्ट गॅने. आणि 4 मानसिक ताण कपात प्रतिमान जेब उल्फ. 5 आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान जे उल्फ. आणि 6 संवेदन क्षमता प्रतिमान जे उल्फ. अशा प्रकारे आपण अध्ययन प्रक्रिया आणि त्यामधील प्रतिमाने पाहिलेले आहेत मित्रांनो. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.